मराठा समाजाच्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जसं की BTech, BE, MBA, MCA किंवा आर्किटेक्ट या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी CETतून अर्ज केला होता, CETमधून परीक्षा दिली आणि EWSमधून अर्ज केला होता, त्याच्यासाठी आता शासनाने एक चांगला दिलासा दिला आहे. मी आत्ताच विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या विषयामध्ये मी सरकारला विचारणा केली की साधारणपणे 1768 विद्यार्थ्यांनी CET दिली आणि EWSमधून त्यांनी अप्लाय केलेलं आहे. त्यापैकी विहित नमुन्यामध्ये आणि विहित कालावधीमध्ये 347 विद्यार्थीच फक्त EWS सर्टिफिकेट देऊ शकले. आणि जवळपास 1421 विद्यार्थी यांचं आयुष्य, शैक्षणिक आयुष्य आज टांगणीला लागलं होतं. त्यांच्या आयुष्यावर एक गदा आली होती. या निमित्तानं मी हा प्रश्न आज रेज केला. याला सकारात्मक उत्तर माननीय चंद्रकांत दादांनी सरकारच्या माध्यमातून दिलं आहे. या विद्यार्थ्यांना मी दिलासा देऊ इच्छितो या निमित्तानं की शासनाने आत्ताच CETकडे विनंती केली आहे की 2 महिन्याची मुदतवाढ आणखीन द्यावी. तुम्हाला माहिती असेल यापूर्वीची सुद्धा मुदतवाढ माझ्या विनंतीवरूनच त्यावेळेसचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री देवेंद्रदादा पाटलांनी माझ्या विनंतीवरूनच 90 दिवसाची मुदतवाढ दिली होती आणि आजही मी रेज केल्यामुळं 2 महिन्याची मुदतवाढ देते आहे. या 2 महिन्यामध्ये आपण EWS सर्टिफिकेट द्यावे. तथापि सकारात्मक निर्णय आणखीनही वेगळा या निमित्ताने घेण्याची विनंती मी केली आहे. CET आजच निर्णय करेल अशी अपेक्षा आहे, कारण CETला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना केलेली आहे. मला वाटतं की आज निर्णय होईल. त्यामुळं मराठा समाजातील हे जे विद्यार्थी आहेत, 1421 विद्यार्थी जे प्रमाणपत्र देऊ शकले नाहीत, त्यांनी घाबरायचं किंवा हवालदिलीचं काही कारण नाही. सरकार पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. अतिशय चांगला निर्णय, सकारात्मक निर्णय होईल अशी मला अपेक्षा आहे. यापूर्वीची मुदतवाढ दिली होती ती मुदत 14 डिसेंबरला संपली. तिथून पुढे आणखीन 60 दिवस आपण मुदतवाढ घेतलेली आहे. कृपया मराठा समाजाच्या या 1450 विद्यार्थ्यांनी हवालदिल न होता अभ्यासामध्ये लक्ष द्यावं ही विनंती मी सरकारच्या माध्यमातून करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.